शरद पवारांना सोडून हेतू साध्य झाला का? एक लक्षात घ्या, त्यांना सोडून हेतू साध्य झाला हा विषय म्हणण्यापेक्षा की कुणाला सोडणं याच्यापेक्षा या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं सर्वसामान्य मायबाप जनतेचा विकास साधणं हे सर्वांसाठीच तो हेतू फार पुढचा आहे नाही, आणि तो हेतू स्वाभाविक आहे की साध्य झाला. नाही, तो हेतू जरी असला, तुम्ही म्हणताय तो साध्य झाला, पण आता आपण प्युअरली निवडणुका अगदी 25 दिवसावर आल्यात त्याच्यावर बोलू. शरद पवारांनी काही नावं निश्चित केली आहेत की काही करून मला यांना पराभूत करायचं आहे. त्यांच्या यादीमध्ये जी नावं आहेत, त्यांची चर्चा आहे ती त्याच्यामध्ये छगन भुजबळ आहेत, हसन मुश्रीफ आहेत, दिलीप वळसे पाटील आहेत. आपलंही नाव त्यात आहे की त्यांनी जिद्दीने ठरवलं की मला पराभूत करायचं आहे या लोकांना. अशा वेळी तुमची स्ट्रॅटेजी काय असणार? एक लक्षात घ्या, कदाचित तुम्ही नावं ज्या पद्धतीनं घेतली अनुक्रमानं, पहिलं नाव माझं घेतलं असतं तर आणि आपण असं म्हणतो ते शेवट माझ्याच इंटरव्ह्यूमध्ये बोलले. तेच मी सांगतो आपल्याला की स्वाभाविक कुणी माझ्यासाठी ते आजही आदरणीय आहेत. आता त्यांनी त्यांच्या पद्धतीनं मला पाडण्यासाठी प्रयत्न, वेगवेगळ्या व्यूहरचना ह्या सगळ्या गोष्टी जरी करत असले तर माझा विश्वास ह्या परळी वैद्यनाथ मतदारसंघातल्या मायबाप जनतेवर आहे. आणि मी ज्या पद्धतीनं आज नाही तर अनेक वर्षापासून तिथल्या मायबाप जनतेसाठी अहोरात्र राबतो आहे आणि माझा त्यांच्यावर विश्वास आहे. त्यामुळं ज्यावेळेस माझा मायबाप जनतेवर विश्वास आहे आणि त्यांच्या मनात माझं जोपर्यंत स्थान आहे त्यावेळेस अशा व्यूहरचना मला नाही वाटत की त्याला काही फलित त्यातून निघेल. नाही, पण त्यांनी एवढी टोकाची भूमिका घेण्याचं कारण काय? आता ते मागे बोलताना ते असं म्हणाले की लहान घरात कुटुंबातून आलेला आहे वगैरे असं काहीतरी विधान केलं होतं. नाही, मलाही ते कळालं नाही की ज्या पद्धतीनं मी आदरणीय साहेबांना ओळखतो, आजपर्यंत माझा स्वभाव चिकित्सक आहे, त्यांच्यासोबत काम केलं आहे आणि केल्यानंतर मी ज्यावेळेस संबंध त्यांचं राजकीय आयुष्य तुम्ही वाचलं आहे, त्यांची लोक माझ्या सांगती पुस्तकामध्ये मीही वाचलं आहे, पाहिलं आहे, अनुभवलं आहे, सोबत काम केलं आहे. पण माझ्यासारख्या एका लहान अगदी 4-5व्या फळीतल्या एका सामान्य कार्यकर्त्यावर असं बोलायची वेळ मलाही कळालं नाही. म्हणजे एकदा बोलले तर आपण समजू शकतो की कदाचित चुकून झालं असेल, पण हा विषय दोनदा झाला आणि हे झाल्यानंतर मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टीत माझ्या व्यक्तिगत असा कुणाचा राजकारणामध्ये मी कितीही टोकाचं भाषण कुणाच्या विरोधात एखाद्या निवडणुकीत केलं असेल, पण टोकाचं भाषण जरी केलं तर ते कुणाच्या मनाला आजपर्यंत लागले नाही ना. माझे संबंध अतिशय प्रत्येकाशी चांगले राहिलेले आहेत. पण ह्या सगळ्या याच्यामध्ये तेवढं काय कारण असू शकतं हे मलाच माहीत नाही. त्यामुळे हेच शरद पवार आहेत ज्यांनी आपण त्यांच्या पक्षात यायचं ठरवत होता तेव्हा त्यांनी गोपीनाथ मुंडेंनाही सांगितलं की मला तुमचं घर पडायचं नाही, तुम्ही राहू द्या, सगळं करू नका. नंतर तुम्ही शरद पवारांवर विश्वास ठेवून राष्ट्रवादीत आलात आणि त्याच शरद पवारांना सोडून तुम्ही अजित पवारांकडे गेले. त्याचं समर्थन कसं करावं? एक मिनिट, याचं समर्थन करण्यापेक्षा मला फार सोपं आहे. मुळामध्ये मी ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीला मी सोडलं नाही, स्वर्गीय मुंडे साहेबांना मी सोडलं नाही, त्यांनी हा निर्णय केला, त्यावेळेस मला शेवटी मी लायक आहे का नालायक आहे हे ठरवण्यासाठी कुणाचा तरी आधार घ्यावा लागत होता. त्यावेळेस माझी बैठक पहिल्यांदा अजितदादांशी झाली आणि अजितदादांनी एक भूमिका घेतल्यानंतर मी साहेबांना सुद्धा भेटलो आणि साहेबांनी त्यावेळेस नकार दिला नाही. आता घर फोडावं का न फोडावं आणि ते मुंडे साहेबांचं फोडावं का न फोडावं त्या बाबतीत आज जर साहेब असं म्हणत असतील त्यावेळेस सर्वाधिक आनंद घर मुंडेंचं फुटणं हा साहेबांनाच होऊ शकतो. तेव्हा भाजप का सोडली होती? नाही, मी सोडलीच नाही. मी तुम्हाला परत आत्ताही म्हणतोय, तुमच्यावरती वेळ आणली गेली, समजा भाजप सोडा. एक छोटंसं नगरपालिकेची निवडणूक, त्या नगरपालिकेचा नगराध्यक्ष कोण असावा या बाबतीमध्ये वाद थोडासा झाला आणि त्याच्यात मी माझ्या सहकार्याला नगराध्यक्ष करावं अशी माझी इच्छा होती आणि आमच्या कुटुंबामध्ये कुणीतरी कुटुंब फुटण्यासाठी जो प्रयत्न करतोय त्याला नगराध्यक्ष होऊ नये ही माझी आणि माझ्या वडिलांची मानसिकता होती. त्यामुळे स्वाभाविक मी माझ्या सहकार्याला नगराध्यक्ष केलं
आणि त्यानंतर साहेबांनी असा निर्णय केला की मी पक्षात नसायला पाहिजे. तुम्ही राष्ट्रवादीत राहिला तेव्हा अजित पवारांचे निष्ठावंत सहकारी म्हणून राहिला, म्हणून पवार असं म्हणाले असते. कदाचित हेही असू शकतं, पण मला लक्षात येत नाही की हा निर्णय आम्ही घेतलेलाच नाही. अनेकदा मी आपल्याला सांगतो की दादांनी सुद्धा हा निर्णय घेताना किंवा जे काय आज दादांच्या सोबत सहकारी आलेत किंवा याच्या अगोदर आपल्या बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या तुम्ही माध्यमं सुद्धा आपण आपल्या आपल्या सोयीनं त्याचा वापर करता. एकनाथ शिंदे साहेबांना मुख्यमंत्री ज्यावेळेस ते गेले त्यावेळेस सर्वच्या सर्व आमदारांनी सह्या करून त्यावेळेस साहेबांनी होकार दिला होता. नाही, पण त्याच्या अगोदरचे अनेक उदाहरणं आहेत, अनेक उदाहरणं आहेत. मला परत त्या गोष्टीवर यायचं नाही, जो भाजप पक्ष सोडायची वेळ तुमच्यावर आली असं म्हणू आपण, त्याच भाजपसोबत आज तुम्ही सत्तेत आहात. पण एक लक्षात घ्या, त्यावेळेस पक्ष म्हणून माझा काही भारतीय जनता पार्टी पक्ष म्हणून किंवा स्वर्गीय मुंडे साहेबांवर या पद्धतीचा असा कुठला राग नव्हता. मी जरी त्यावेळेस स्वर्गीय मुंडे साहेबांना सोडलं असलं, पक्षाला सोडलं असलं, तर माझा संवाद त्यांच्याशी नव्हता अशातला भाग नाही. माझा संवाद त्यावेळेसही त्यांच्यासोबत होता. माझा राजकीय प्रवास एका वेगळ्या वाटेवर गेला याचा अर्थ मी त्यांच्यापासून त्यांच्या मनातून पूर्णपणानं दूर झालो होतो असं बिलकुल नाही.